विधाता पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल गंगा हिमाचल यमुना गंगा उच्चल जलधि तरंगा तव शुभ नामे जागे तव शुभ आशीष मांगे गाहे तव जय गाथा जन गण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता जय हे जय हे जय 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 हे भारत माता की जय। छत्रपती शिवराय क्रांतिबा महात्मा ज्योतिबा फुले आरक्षणाचे जनक राजर्षी शाहू महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले राजमाता जिजाऊ त्यागमूर्ती माता रमाई अहिल्याबाई होळकर यांच्या पवित्र स्मृतीला आणि विचाराला अभिवादन करून आज बालाजीनगर भोसरी पुणे 26 येथे भीमरत्न प्रतिष्ठानचे अध्यक्ष विक्रमजी वाघमारे आणि त्यांची टीम त्याचप्रमाणे सर्वहारा उत्कर्ष चिंतन समाज सामाजिक संघटना महाराष्ट्र शाखेचे अध्यक्ष मान्यवर हरिचंद्र अप्पा शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय स्वातंत्र्याचा आज आपण 80 वर्ष पूर्ण झाले. आज उद्या आपण 80व्या वर्षात पदार्पण करतोय. तो शुभ दिवस वर्धापन सोहळा आपण या ठिकाणी साजरा केलेला आहे, करत आहोत. पण या 79 वर्षात आपण भारताला स्वातंत्र्य मिळाल्यापासून किती आणि काय प्रगती केली याचा आढावा घेण्याचा विषय आहे. म्हणजे खऱ्या अर्थाने हे स्वातंत्र्य कुणाला मिळालं आणि कुणाला नाही, आज सुद्धा काय परिस्थिती आहे याचा आपण सर्व कार्यकर्त्यांना बारकाईने विचार केला पाहिजे. आणि ज्या महामानवांना, बहुजन उद्धारक महामानवांना, महामातांना कुठल्या स्वराज्याची अपेक्षा होती, कुठल्या स्वातंत्र्याची अपेक्षा होती, नुसती भौगोलिक दृष्टिकोनातून विचार केला तर ते स्वातंत्र्य तर पाहिजेच पाहिजे, पण त्या अंतर्गत राहणाऱ्या व्यक्तीचं, सर्व समाजाचं स्वातंत्र्य कितपत टिकल आणि कितपत मिळालं आणि कितपत मिळालं पाहिजे या दृष्टिकोनातून त्यांचा विचार होता. आणि त्या विचाराप्रती आपण एरवी हमेशाच पुण्यतिथी येतात, जयंती येतात, 26 जानेवारी येते, 15 ऑगस्ट येते, आपण कार्यकर्ते सर्व अगदी धूमधडाक्यात मोठ्या उत्साहात आपण हा उत्सव साजरा करतो. परंतु त्या पाठीमागचं जी अपेक्षित असतं त्याचा आपण कुणी बारकाव्याने विचार करत नाही. म्हणून खऱ्या अर्थानं आपण या स्वातंत्र्य दिनात, या भारताला स्वातंत्र्य मिळाल्यापासून आपण कुठपर्यंत आलो
आणि आपल्याला काय साध्य करायचे याचा आढावा घेण्याची खऱ्या अर्थानं गरज आहे. आणि तो आढावा घेतील आणि खऱ्या अर्थानं बहुजनाचं राज्य, बहुजनाचं म्हणजे जे छत्रपती शिवरायांना अपेक्षित होतं ते, जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना संविधानात अभिप्रेत आहे, ते स्वातंत्र्य खऱ्या अर्थानं मिळालं पाहिजे. आणि त्या स्वातंत्र्याप्रती आपलं वाटचाल असली पाहिजे. या दृष्टिकोनातून आपणा सर्वांना विनंती करण्यात येते की एकामेकाची उणीधुणी काढण्यापेक्षा, तो कसा मी कसा म्हणण्यापेक्षा सर्वांनी एकत्रित येऊन आपली वाटचाल सर्वसामान्याच्या उत्कर्षाप्रती असली पाहिजे. आज काय परिस्थिती आहे, पूर्वी काय परिस्थिती होती, मनुवाद, ब्राह्मणवाद, वैदिक धर्म, त्या विचारधारेनं आपली परिस्थिती कशी करून ठेवली होती आणि त्यामध्ये भारतीय संविधानानं आपल्याला कुठपर्यंत आणून ठेवलंय. आणि त्या संविधानाला कोण बगल द्यायचा प्रयत्न करतंय, त्याला जबाबदार कोण, याचाही आपण विचार केला पाहिजे. आणि खऱ्या अर्थानं हे स्वातंत्र्य जनसामान्य माणसापर्यंत पोहोचलं पाहिजे. या दृष्टिकोनातून आपण सर्वांनी विचार करून एकत्रितपणे पुढे वाटचाल कशी करायची याचा आपण सर्वांनी विचार केला पाहिजे. विचार करू आणि विचार करताल अशी अपेक्षा ठेवून इथंच मी माझे 2 शब्द संपवतो. आणि मला बोलण्याची संधी दिल्याबद्दल मी विशेषतः भीमरत्न प्रतिष्ठानचे अध्यक्ष व त्यांची टीम, त्याचप्रमाणे सर्वहारा उत्कर्ष चिंतन समाज सामाजिक संघटना यांची टीम यांचं मी खूप खूप शतशः आभारी राहून इथंच माझं 2 शब्द संपवतो. जय भीम, जय भारत, जय संविधान, नमो बुद्धाय.